अहो आवरायला लावताय, किती छान लावताय. माझा आवडले बरं का. लय चाल आहे दिसते तुला. अहो आपल्या रात्री काय ठरलं होतं मग, आणि वेळ झाला तर काय ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं म्हणजे म्हणजे तुमच्या काहीच लक्षात नाहीये. अच्छा, म्हणजे त्या गोष्टीसोबत तुमचा विसरण्याचा पण प्रॉब्लेम सुरू झालाय का? माझ्या ध्यानात तर ना काय बाई रात्री काय खाल्लं ते सुद्धा डोक्यात नाही तर. काय बोलताय. तब्येत तर बरी आहे ना तुमची? बरं ना तब्येतीला काय? ताप तर नाही आलेला. मग असं का बरं बोलताय तुम्ही, रात्रीची गोष्ट तुमच्या लक्षात नाहीये? अरे मजा करतोय. बाई मी तर घाबरत होते, पटकन जायचं म्हणलं माझ्या आपल्याला. नवऱ्याला काय झालं आता. पटकन जायचं आपल्याला. साडी चांगली आहे, साडीचं काय अडचण नाही. नको करू का मग चेंज? ती मस्त दिसते, काय अडचण नाही. जाऊ दे, तसं पण माझ्या नवऱ्याशिवाय मला आणि ते बघणार. हे आकडे ना असे मागं घेत जा बरं. हा का? ते लोक तर तुझ्याकडे पाहत राहतात. मला हो का? थोड्याशा काही गोष्टी मला समजून घेतात. मग मागं ठेवू का? एक ठेवते फक्त आणि एक मागं ठेवते. काय होतं माहितीये का, लोक पाहते ना मग ते तुझ्याकडे पाहत्या तुला लाईन आणते ते. आणि तुम्हाला काय होतं मग तिथं? जळण होती मला. जळण होती ना. चला गप्पा मारते. 11 वाजले, कॉम्प्युटर आले का बरं नाही आपले? फोन लावून तरी बघतो ना. हॅलो, हॅलो. हा सर. तुम्ही हॉस्पिटलला का नाही आले ड्युटीवर? माझी आई बिमार आहे. अहो पण मग अगोदरच मला कॉल करून सांगायचं ना. आता कसं सांगू तुम्हाला, अर्जंट निघलं ते का. मग आता इथं कोण बघेल माझं काम? आजचे दिवस साहेब ऍडजस्ट करून घ्या. काय ऍडजस्ट करणार, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. हो पण आता काय करू, आता सांगा बरं. आता हॉस्पिटलला आपले किती पेशंट राहतात, कसं काय एकट्यानं कसं हँडल करायचं? साहेब काही करा पण माझं पॉसिबल नाही बघा येणं तिकडे. काय यार तुम्ही असं लोकांना अचानक तर दांडी मारतात. बरं मी ते काजलला देऊ पाठवून. आता काजल कधी येईल? तिला लागेल 2-3 तास. मग टाइम नाही ताईला. काय नाही, कोणाला नका पाठवू. तुम्ही आता तुमची आई नेली दवाखान्यात, तिला रिपेअर करा. कधी रिपेअर कधी यायचं तुम्ही? 2 दिवस लागेल बघा. अजून 2 दिवस काय? हो चालेल, मग मी काजलला फोन करून घेतोच. मग तिला उद्या बोलून घेतो. आजचे दिवस घे तुम्ही हँडल करून. हो चालेल. चालेल, ओके. काय यार लोक असे करतात ना, पगार देतो वेळेवर यांना, पण टायमिंगला हजर राहते नाही. अचानक सांगायचं आई बिमार आहे, काही चाटा मारायचं. चल आता पेशंट आले म्हणजे मग आता माझं मागं टेन्शन आहे. सगळं बघायचं आता मला. गोळ्या औषधं मिस लिहायचे, सगळं मिस करायचं. या सकाळ थोडा केला पेशंट. 1 मिनिट लोटा दारात या. नमस्कार नमस्कार. घ्या लोटा दरवाजा बस. बर, काय प्रॉब्लेम? आम्हाला चंपा डॉक्टरने पाठवलं तुमच्याकडे. चंपा मॅडम ना? चंपा मॅडम. अच्छा. चंपा मॅडम घालपांडे. हो ते माहिती आहे, कळालं लगेच. बरं, काय प्रॉब्लेम? मला म्हणे सरांकडे जा म्हणजे तुम्ही. हो हो. गंभीर विषय आहे ना, तर तो होऊन जाईल म्हणजे त्याच्याकडे क्लिअर. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम तुमचा आहे का? आम्ही नवरा बायको आहे. अच्छा, नाश आहे का? जवळ आमचं लग्न व्हायला नव्हतं तर त्याच्या अगोदर तिला भरपूर दिवस जायचे असे पहिले. हे तुम्हाला काय माहिती? मग आम्ही पहिले आमचं लग्नाच्या अगोदर. म्हणजे तुझा लव्ह प्रेम होता का? हा प्रेम होता. मग आता लव्ह मॅरेज केलं का? आता लग्न केलं आम्ही. हा म्हणजे लग्न केलं ना लव्ह मॅरेज करून? अच्छा अच्छा अच्छा. तर म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही लग्न करायच्या आधी तिला दिवस जायचे दिवस जायचे. तुमच्यापासून का कोणापासून? डॉक्टर तुम्ही आता काय नाही नाही तसं नाही हो, माझं म्हणायचं होतं ते. पण मग आता काय प्रॉब्लेम? आता मला ते म्हणायचं ना. मग त्याच्यासाठीच आम्ही आलोय तुमच्याकडे. हे मला काय म्हणायचं माहितीये का, जोर लग्न होईल नव्हतं डॉक्टर तोपर्यंत आम्हाला हिला दिवस जायचे. मी गोळ्या द्यायचो. हो का? हिला गोळ्या द्यायचो मी स्वतः द्यायचो गोळ्याला. हो का? 5 वेळा पाडलं 5 वेळा. अच्छा. पण आहे ना आता अशी गमत झाली, आता आम्हाला लागत आहे. आम्ही लय प्रयत्न करतो. तुम्हाला डॉक्टर मला कमर अजून जमणार, अजून मला कमर तुकडा पडला पण मग काहीच होत राहिलं. अच्छा. तर तुम्ही डॉक्टर तुमचे पाय धरतो मी, तुमचे दोन्ही आले जाऊ आता. बरं आता एक करा, म्हणजे प्रॉब्लेम तुमच्यात नाही, म्हणजे बाईक प्रॉब्लेम आहे. बाईक बी नाही ना, तिला पण दिवस जायचे ना पहिले. जायचं पण आता प्रॉब्लेम आहे ना. मग तिच्या नाही माहिती. आता मला तपासशिवाय काय करणार आहे? आता तुला तपासू का तिला तपासू आधी? मला वाटतं तुला तपासू आधी. डॉक्टर तुम्ही कारण तुला तपासावं लागेल आधी. कारण कसं माहिती आहे का, बाईचं नंतर बघतो मी. हा, श्वास घ्या, सोडा. 100 आला खाली. हळू वाढा, मग खाली गळायला आता मावाल्या. हा पुसून घ्या. घ्या श्वास.
सोडा, वडा, सोडा, दारा, लावून दारा, अहो, डॉक्टर अहो त्याला काही व्हायचं. श्वास लावून दारा, सोडा. समस्या अवघड आहे तवाली भाऊ. तू आता एक कर, एक इंजेक्शन घेऊन ये, मी लिहून देतो. ते इथं काही भेटत नाही, मग नाशिकला जावं लागेल तुला. डॉक्टर कारण तुला ते इंजेक्शन देणं गरजेचं आहे मला. मला काय हो, तुला अगोदर देणं गरजेचं आहे. आणि नंतर आता मी येतो अजून तुझ्या बायकोला तपासतो. रस लय करा डॉक्टर. नाही नाही बाबा, पर्याय नाही, मग तुला पोरं स्वार लागतच ना. मग होईन का? तुला सांगेल तेवढं कर. चालेल. तुम्ही देऊन द्या, हो. तुमची चिठ्ठी द्या, मी घेऊन येतो. अहो पण लवकर या बरं का जाऊन. मी येतो. डॉक्टर किती इथं काही जवळ औषध भेटणार नाही का त्यांना काही? नाही. लय लांब झालं किंवा डॉक्टर ते त्यांना किती वेळ लागली यायला. अहो इथं मेडिकलला नाही राहत उपलब्ध ते, हो का? ग्रामीण भागामध्ये. लाईव्ह व्हायचंय ना. मला पप्पा हे बघ, कच्चा एक इंजेक्शन आहे, त्याचं नाव कचाकच आहे. हां, कुठल्या मेडिकलमध्ये भेटेल? ते सुविधा मेडिकल. सुविधा. हां, तेव्हा लिहून देतो, सुविधा मेडिकल. हां, खपाखप मेडिकल? नाही नाही, काय कचाकच इंजेक्शनचं नाव आहे. खपा कचाकच. कथाकथ. हां, काय हो तुम्ही पण तुम्हाला तर ऐकायला पण वेगळं यायला लागले का बघा. म्हणजे ऐकायला का नाही का? नाही हो सगळं चांगलं आहे पण काय माहिती कालच्या रात्रीपासून ना वेगळं सांगायला ते. आहे का? हा. कच्चं एक इंजेक्शन आणा, तिला लागेल 1200 रुपये हे इंजेक्शनला. हो का? लागू द्या हो, हां, पैसे नाही घेतो. जा एवढं घेऊन या का. बरं, चिठ्ठी घेऊन जा. थोडासा वेळ लागेल मला. दमन या, काही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत मी बाईची ट्रीटमेंट घेतो, तपासतो. तिला काही प्रॉब्लेम वाटला तर मी गोळ्या औषध देतो. आहे मागं सगळं आहे. आणि जर एखादं इंजेक्शन जर तिच्यासाठी काय काय गोळ्या औषध हवे असले तर मला फोनवरती लगेच हो. मेडिकल वाल्याला मी देईल. चालेल हो हो चालेल. येऊ का डॉक्टर? हो या तुम्ही लगेच या. डॉक्टरचं सांगते स्टेटमेंट ती कर. हो. आणि डॉक्टर मी येऊ स्टोरीला थांबू द्यायचं. आता तीच जातील तुम्हाला येईपर्यंत. तुम्हाला इकडे येऊन मला इंजेक्शन द्यायचंय. बरं चालेल ना. मग चालेल. येतो मी. तोपर्यंत ते आराम करतील कॉटवर. येऊ आपण येतो मी. पण लवकर या बरं का. हो हा. डॉक्टर आता त्यांचं तर चेकअप करून झालंय. आता माझा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा बरं तुम्ही. बाई हे बघ, तुझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम मला सापडला हो का? बरोबर. आता तुझा काय प्रॉब्लेम ते मला अजून पाहायचं आहे. हो. पाहिल्याशिवाय मला कळेल का? हा, ते पण खरं आहे. आता डॉक्टर आहे ना तुम्ही हो, चेक हो. केल्याशिवाय कसं काय आता तुम्हाला त्या चंपा मॅडम डॉक्टरने इकडे पाठवलं मला. तिला माहिती यांच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. हा? मी घालपांडे डॉक्टर आहे. घाले डॉक्टर आहे. घाले हो. छान छान. हो, तर तुम्ही बोर्ड वाचत असेल ना बाहेर? हो वाचलं ना मी. तरी त्यांना विचारलं माझ्या नवऱ्याला हा. तर ते बोलले मग मी म्हणलं असं कसं सर नाही मिळू त्यांचं. तर जाऊ दे की आपल्याला काय करायचंय हा. हे की नाही काम होतंय आपलं डॉक्टर कडून तर मग बरं आहे म्हणून मी इथं आले. हो ना. हम्म. नाही माझ्याकडे लांबून पेशंट आहेत. हो का? हो, आणि सक्सेस होते ना त्यांचं? एकदम सक्सेसफुल, कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आमचं पण सक्सेस होणार ना? 100% तुम्ही आता रडत आल्या ना तर तुम्हाला मी हसत पाठवेल. हो का? हो. म्हणजे मी आई बनू शकते? हो 100%. फक्त मला एकदा पाहू द्या काय? तपासून. हो बरं आहे नाही. हो तपासा की. आता तुमच्या नवऱ्याला कसं तपासलं, हो. लगेच मला प्रॉब्लेम कळाला, बरं. लगेच वाटलं तर लगेच त्याला पाठवलं दुसऱ्या मेडिकलमध्ये इंजेक्शन वगैरे आणायला. हा. कच्चं बरोबर. हो ते ते एकदा जर दिलं ना तर ते कुठंच काही पडणार नाही. हो का? हो, मग आता इंजेक्शन समजा ते कुठं कमी पडणार नाही समजा मग मला पण तसंच काहीतरी इंजेक्शन वगैरे द्या म्हणजे कसं आमच्या दोघांमध्ये काही कमी पडली तो मला इंजेक्शन नाही देता येणार, मला आधी तपासावं लागेल. तपासून तुम्हाला काय द्यावं लागेल ते मग मी ठरवेल. बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही. करू सुरुवात. काय? करू सुरुवात कशाला? तपासायला. हो तपासणी. घाबरू नका जाऊ तुम्ही. काय होते तुम्ही घाबरतात मला वाटतं. अहो डॉक्टर काय सांगू कधी तुम्हाला? पण मन स्थिर ठेवायचं कधी पण. हो का? नाही डॉक्टर ते काय विषय झाला माहितीये का? हो. आता जसं मला माहित झालंय ना तुम्ही आईच नाही बनू शकत तेव्हापासून माझ्या मनात तुम्ही जास्ती धरले ना. हा. नाही जास्ती धरायचं काही काम नाही, पर्याय राहतात ना. हो का? नाही त्याच्याकडून याच्याकडून हो ते- बरं आहे का नाही. हा. असं लई सुविधा निघाली आता जगामध्ये. चालू घ्यायचं त्याला काय. हा नाही तर तो नाही काय? डॉक्टर. हा, हा, डॉक्टर. बरं आहे का नाही. चला करू सुरुवात. हो. घ्या श्वास. सोडा. स्पीड नाही घ्या, आता स्पीड नाही घ्या. सोडा. डॉक्टर श्वास घ्यायला तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ राहिला. हो लय दम लागतोय. दम लागतो ना. छातीत कसं वाटतं? असं भरून आल्यासारखं होते असं घाबरला नव्हतं तुम्हाला? खूप. म्हणजे तुम्ही घाबरून गेलेले आहे. काय सांगू आता तुम्हाला. बरोबर ना. आणि डॉक्टर मी तुम्हाला सांगते माझ्या मनातली भीती सुद्धा काढून टाका बघा आता कारण ते सगळं तुमच्या हातातच आहे. माझ्या मनातली एकदा भीती निघाली म्हणजे सगळं चांगलं होईल बघा. तुमचं मी सगळं काढतो. काय? मनातलं भीती वगैरे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो. तुम्ही आता काय करा, एकदा मै चला काय? मध्ये क्वाट कर. अच्छा
मधल्या रूम मध्ये का? हो मग मध्ये आता मग कारण कसं आहे तुमचं मला पूर्ण चेक करावं लागणार आहे बॉडी. म्हणजे तुम्ही तिकडे पलीकडे मग तुमची तिकडं येडं झालं ते तिकडे पॉट होते ना, इकडे पॉट नाही ना आपला. मला वाटलं इथं चेक करता फक्त आता येडं नुसतं तपास ते झालं. हो का? आता तिकडे तुम्हाला झोपावं लागेल ना, काय? झोपून तपासावं लागेल ना. अच्छा म्हणजे तुम्ही ते बेड तपासता का? मी पॉट बोललो तुम्हाला, मला तेवढं कसं आहे. जावंच लागेल का आपल्याला तपासायला? झालं 5-10 मिनिटं फक्त, 5-10 मिनिटं फक्त लई नाही. माझा नवरा आल्यावर मग तपासलं असतं मला तुम्ही. अहो नवरा येईपर्यंत सगळं उरकून जाईल. आलं का त्याला फक्त इंजेक्शन द्यायचं आणि तुम्ही मला बिल द्यायचं आणि निघायचं. नवरा येईपर्यंत सगळं ओके करून ठेवायचं आपण. बरं ठीक आहे. माझा वेळ जातो ना, मला दुसरे पेशंट आहे. हो ते पण आहे. ठीक आहे चला मग करा चेक. हो चालतंय? हो चल. चला. इकडेच का? हो मध्ये. हो का? बापरे खूप मोठं हॉस्पिटल आहे डॉक्टर तुमचं. हो मग जवळजवळ मला 50 पेशंट इथं राहतात. हो का? तुम्ही सगळं इथंच करता का मग? सगळं इथंच करतो मी. कसं काय वाटतं? आता तुम्ही चेक केलं ना आणि सगळं करून म्हणजे माझं जर व्यवस्थित केलं तुम्ही सगळं तर मग लय चांगलं होईल बघा. तेव्हा मी व्यवस्थित करू राहिले, टेन्शन नका घेऊ. कारण तुमच्या नवऱ्याने सांगितलंय लग्नाच्या आधी दिवस जातो तुला हो ना. आणि नंतर त्यांना काय केलं, नंतर तो नवऱ्यानं तुला गोळ्या चारून 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 पूर्ण नाश करून टाकला तवाला. त्याच्यामुळे तवाला आहे ना काय होतं, गर्भ थांबत नाही. डॉक्टर झालं का चेक? थांब आज थोडं राहिले ना. नाही चला ना झालं असेल. नाही आज थांब. तो परत प्रॉब्लेम नको व्हायला. झालं डॉक्टर चला आता चला. चला बरं. बरं चला बरं मी काय करतो, कपडे आवरून घे, हो हो घे व्यवस्थित आवरून, हो, ठीक आहे. कारण बाहेर पेशंट राहते. बाई डॉक्टर तुमचं खरंच लय मोठं आहे बरं का काय मन. आता काय तुम्ही इतक्या मोकळ्या मनानं मला चेक केलं ना. हो. पण एक बोलू डॉक्टर बोला. तुमची चेक करण्याची पद्धत लय वेगळी आहे बरं हो का. हो मी ह्याच्या अगोदर 2-3 डॉक्टरकडे गेलेली पण काय नाही असंच इथंच टेबलवर चेक करतात आणि जातात म्हणजे पेशंटला पाठवून देतात. नाही नाही आपल्याला ती पद्धत नाही, ती पद्धत नाही. माझं नाव आहे काय? आज पुऱ्या महाराष्ट्रात हा हा गाले डॉक्टर. हो लांबून लांबून माझ्याकडे पेशंट येतात हो का? आणि डॉक्टर दुसरे डॉक्टर लोक माझ्याकडे पाठवतात पेशंट. हो बरोबर आहे. काही त्याला ती नस सापडत नाही ना, आजार वगैरे काय ते. हो का? हा ती फक्त हे बाबूराव डॉक्टर गालेला सापडते. बरोबर आहे तुमचं खरं आहे. आता एक काम करा माझी नस कोणती सापडली मला सांगा लवकर. आता तुमची नस सांगू तुम्हाला, हा. तुमचा असा मोठा प्रॉब्लेम आहे. काय? जे तुम्ही लग्नाच्या आधी उद्योग केले ना, हा. ते उद्योग तुम्हाला त्या गोळ्या दिल्या तुमच्या गर्भ पाडायच्या, त्याच्यामुळे तुमच्या गर्भपिशीला हा. इतकी छिद्र पडलेले वर पडलेले हो. तर ती गर्भपिशी तुमची साफ करायची, हा. तिला सूज आलेली, त्याच्यामुळे त्या छिद्र पडल्यामुळे तो गर्भ तिथं राहत नाही. हो का? हो. बापरे डॉक्टर हे तर लयच मोठा आजार झाला ना. मला आता कसं व्हायचं माझं मी जगन का हो? पण तू बाय माणूस होती, तू गोळ्या खायच्या कशाला, तुला चांगलं कळतच ना. अहो डॉक्टर आता काय सांगू तुम्हाला तो मला जबरदस्ती गोळ्या खाऊ घालायचा बरं का पहिले आणि मला पण काही बोलता येत नव्हतं. माझा त्याच्यावर इतका जीव होता ना मग मला त्याला सोडावं वाटत पण नव्हतं. तो जीव आता, पण त्यानं तो जीव घेतला ना आता, हो डॉक्टर आता काय करू बरं सांगा ती जिंदगी वाया जाईल ना. मग काय आता एवढं काळ घडलंय माझ्यासोबत मी काय करू सांगा बरं तुम्ही. आता हे करावं लागेल, त्या पिशवीला आपल्याला टाचेल मिठी मारावं लागते, दुर्बीण वाटत. हो का? हो मग ते- याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. दुसरा पर्याय काय त्याला, काय पर्याय सांगा तुम्ही. आता तुझा नवरा आला का, तुझ्या नवरा कोणते इंजेक्शन त्या नवऱ्याला देऊन टाकतो हा. आणि ती तुला परत 15 दिवसांना बोलून हा. 15 दिवसांना तुला आता मी तोपर्यंत 15 दिवसाच्या गोळ्या औषध देतो. हा. त्या गोळ्या औषध घ्यायच्या, त्याला काय फरक वाटला तर मला सांग, नसला तर 15 दिवसांनी येऊन मी तुमच्यावाली गर्भपिशीची हे करतो. ऑपरेशन? ऑपरेशन नाही करायचं हो, मग तिला दुर्बीण वाटते ना, त्याचे मारावं लागते त्या पिशीला, कारण तिला ओलं पडलेले. पण झालं डॉक्टर मी काय म्हणते बोला. होईल ना सक्सेस काम? अहो मी घाले डॉक्टर आहे. हा. एका बाईची गर्भपिशवी गर्भ राहत नव्हता, हा. हा. पुढलं तोंड सारखं मोकळं राहायचं. हो का? हो बरं. तरी मी ते केलं, विचार करा काय चीज मोकळी. बोला. हो का? मी काय म्हणते मग मला चांगलं घालून देणार ना? हो मी सगळं घालून दिले व्यवस्थित, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय? टाचे टुचे हा. 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 पिकून सुद्धा जाणार नाही आता एक पण. हो का? हो मला आता बघा डॉक्टर तुम्हाला सांगते मला ना आता खरंच खूप जीवनात भर काय हे आहे. आले का, ते लागते. आला रे? आले का तुम्ही? हो मग मी बोललो होतो ना तुम्हाला, कच्चा अहो कच्चा तुम्ही काही घोडा मिळत नाहीये ना? अहो घोड्याचं इंजेक्शन देतात का माझ्या नवऱ्याला? डॉक्टर अहो दवा किती राहतो त्याच्यात, हो डॉक्टर. पॅकिंग तेवढी त्याची ते. डॉक्टर आहे ते माणसाचं ते. अहो ते माणसाचंच आहे राव, तुम्ही असं करता काय तुम्ही. मला डाऊट येतोय हो. याचे काढल्यावर आहे मध्ये भारी दिसतं का? हो दवा एवढंच राहतो. हो का? असं आहे का? हा म्हणजे त्याचं नरसा एवढं राहतं, पॅकिंगचे पैसे घेतात. पॅकिंग आहे सगळे. हे इटलीवरून आणले, इटलीची कंपनी आहे. असं हा इटली देश माहिती ना, माहिती आहे. इटलीला माझं शिक्षण झालेलं आहे. अच्छा हो बापरे. तुम्ही सगळं इटलेच खायचे का? मग इटली हो
हा का? आणि का तिकडं ते इचू बिचू खात्या सगळे सगळे जनावर खातात तिथं, पण आपण नाही खाल्ले. हा ते आपण नाही खाल्ले. नाही आपण नाही. आपण फक्त शिक्षणापुरतं तिथं होतं ना. बरं भाऊ, हे बघ तुझ्या बायकोला सगळं आवरून घेतलं मी तुला येईपर्यंत. हो अहो तुम्हाला काय सांगू, आतापर्यंत आपण 3 डॉक्टर कडे गेलो. हा त्यांनी काही केलं का आपलं? नुसता पैसा घेतात ते लोक. झाले डॉक्टर खरंच लय चांगले आहेत बघा. त्यांच्यामुळे ना तुम्ही पप्पा आणि मी मम्मी. 100% होणार. हो त्याचा प्रॉब्लेम असा आहे, त्याच्या गर्भपिशवीला असे ओला पडलेले. हा तुम्हाला तर ते भीती वाटायली हो त्याची. हा त्याच्यामुळे गर्भ थांबत नाही तिला. कारण तुम्ही काय केलं, चूक केलेली आहे मोठी. त्याला दुर्बीण वाटत, त्याला मला ते टाचे घालावं लागते, जिडे जिडे ओला पडेल तिला. जास्त प्रॉब्लेम आहे का? 3-4 ठिकाणी पिशवीला. काय होणार नाही त्याला? नाही होणार नाही काय, पण तुम्ही जे तेवढे संमत करतात त्यावेळेस तुझं ते काय शुक्र म्हणजे जिरे जातो तो राहत नाही त्याच्यात, त्या गर्भ तयार होत नाही ना, मग तो लिकून बाहेर जातो निघून. हा त्याच्यामुळे त्याला ते दुर्बीण वाटत मला टाचे घालावं लागते. 5 दिवसाची औषध देतो. हा तेवढं क्लिअर झालं ठीक नाही तर हा नाही झालं तर 5 दिवसांनी येऊन मग मला काय करायचं करतो मी दुर्बीण वाटत. हा चालेल घेऊ. बरं आहे बघा 4x पॉवर आहे. ही 1 बॉटल देतो आणि हे बघा 3 गोळ्या देतो. बस एवढं 2 देतो तुम्हाला. हा दुसरं काही नाही द्यायला. आणि मी काय म्हणते, हे कसं करायचं? कोणता? हे हे ना संध्याकाळी प्यायचं. द्यायचं का? हो प्यायचं संध्याकाळी. पाण्यासोबत? वरून पाणी घ्यायचं, पाण्यात नाही. हा आणि हे गोळ्या कसं घेऊ? या गोळ्या सकाळ संध्याकाळी घ्या 2 टाइम. बरं. बरं तुला इंजेक्शनचं देऊन टाका. लगेच चला 2 टाकू द्यायला अहो, डॉक्टर थोडं हलवू नका का माझं? देतो. तू नाही एवढी गागली, तो कसं काय गागला एवढा? हा तसं पाहिलं ना मावलं हो देताना. नाही थोडी घाबरले होते मी पण बघून. घाबरासारखं काय ह्याच्यात? इंजेक्शन घेऊ का? हा मग घ्यावंच लागेल ना. असं काय करता तुम्ही? येऊ का मी पण? तुम्ही पण येता? आता तुम्ही काय येता? इंजेक्शन घ्या. इंजेक्शन काही प्रॉब्लेम नाही ना, माणूस आहे तो. इंजेक्शन घ्या. हा हा या, ये लवकर. हा पड रे भाऊ याचं, पड. पडला का? हो. हा सांग. गागू नका. नाही नाही. थांब 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 थांब. बस 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 चोळ चोळ चोळ. खोब्या वय खोब्या मारलं. अहो तो दवा आहे ना जड राहतो ना. डॉक्टरने डायरेक्ट मी जातो डब्याला. बाई, डॉक्टर तुम्ही आम्हाला खोटं बोलले का? होईचं दिलं म्हणून? नाही हो नाही, तुम्ही शांत बसावं. अहो काय होते तुम्हाला? बरं चला. बरं त्या ठिकाणी तुझ्या बाई तुला ही बाटली देतो. हा अहो नाही का बरं हे कुठे लावायचं? जिरा हा तिला लावून द्या. झोपाच्या वेळेस लाव, झोपाच्या अहो, वेळेस. मला तरी बरं वाटलं नसतं तुम्हाला. घाबर का ते? तुम्हाला नाही पाहिजे म्हणून नका काही पण. मला मुलं नव्हतं अहो मुळे नाही ते. पहिले असं बोलू घातलं इंजेक्शन घालून. बाई घाले डॉक्टर, तुम्ही कुठे घातलं तुम्हाला? हा कुठे घालतो? फी द्या ना. हा अहो, ऐका ना, तुम्ही. येतो गोळ्या औषध. कम्प्लीटच माझं बोलणं. पैसे पैसे करणार. का बदल? अरे पण पैसे द्या ना. जाय तिकडं. ठीक आहे, लावायला. अच्छा इंजेक्शन देतो. मला काय मुळात होतं, काही इंजेक्शन देतो. जाय तिकडं. कम्प्लीटच करतो. मायला काय करावं आता. अरे लोक येत्या गोड बोलून माफून तपासून घेत्या, इंजेक्शन घेत्या, गोळ्या औषध घेऊन घेत्या, फी द्यायचं म्हणलं कळलं ते करते, नाटक करते. याच्यामुळे मावले कंपाऊंडर आहे ना असते ना हाताखाली ते बरं राहते. त्यांच्या जबाबदारी राहते पैसे घ्यायची याची. एकट्याला काय काय हँडल करायचं. गेले निघून ते पेशंट गेलं माझ्या 1 तास वाया. आज 1000-1500 रुपये भेटले असते काय. तर मग या कम्प्युटरलाच फोन करते एकदा परत. हॅलो हॅलो का रे तू येतोय का काय आज का नाही येत? साहेब अजून 1 दिवस थांबा. अरे बाबा माझा धंदा तिथं वाट लागली. एक पेशंट आले नव्हता नवरा बायको आणि बिल द्यायचं तर ते निघून गेले. तुम्ही इंजेक्शन काय पुढे खोचता? तुला काय माहिती इंजेक्शन पुढे खोचतं मी? मला तुमचं सगळं माहिती आहे छोटं मोठं. हा काय मग तुम्ही कुठेही घालले का? काय राव तू पण असं आहे ना, तुला पेमेंट नाही ना. तू नको उद्या करू, तू लवकर ये उद्या का लवकर. बरं येतो मी उद्या, नका टेन्शन. नाही तर आपलं हॉस्पिटल बंद पडत बरं का. हा एक आपलं गाले डॉक्टरचं नाव आहे. नाही तसं घाले डॉक्टरचं लय मोठं नाव आहे. हो नुसतं घालीतच राहतो म्हणतात लोक. हा तू ये लवकर ये, डोकं नको माझी. हा हो चाल ओके.